नमस्कार, मी विशिता. तुमच्यासोबत मी फार्म हाऊसचा व्लॉग घेऊन आलेली आहे. शनिवार रविवार सुट्टी होती. म्हटलं चला मस्त असं फार्म हाऊसवर जाऊन मुलांनाही थोडंसं चेंज होईल आणि तिथे जाऊन मस्त अशी मजा करू. पावसाच्या दिवसात तर इथे यायला खूपच छान असं वाटत असतं. तर आम्ही शनिवारीच या ठिकाणी आलो होतो आणि हे आमचं फार्म हाऊसवरचं घर आहे. छोटंसं आहे आणि जुनंही आहे, पण भरपूर वर्ष या घराला झालेली आहेत. जवळजवळ 20-25 वर्ष या घराला झालेली आहेत. ही सर्व आमच्या फार्म हाऊसच्या साईडची मी तुम्हाला दाखवत आहे. या ठिकाणी माझे सासरे तिकडून टाकीवरनं येत आहेत. पाण्याची टाकी आहे तिथे, तर बऱ्याच गोष्टी आम्हाला भांडी वगैरे धुण्याला तर टाकीवरच जावं लागत असतं. या ठिकाणी माझा मुलगा खेळत आहेत. पावसामुळे हे आम्ही पॅक करून घेतलेलं आहे, नाही तर उन्हाळ्यात हे आम्ही ओपनच ठेवत असतो. या ठिकाणी मस्त अशी हे बघा लिंबाचंही झाड आहे. आता हे नवीनच आहे त्यामुळे लिंब काही आलेले नाहीत. त्यानंतर गावठी आळू आहेत. त्यानंतर या ठिकाणी बघा कापसाचंही झाड आहे. माझ्या मुलाला स्कूलमध्येच आत्ता परवाच्या दिवशीच EVSमध्ये कापसाच्या झाडाविषयी विचारलं होतं. तेव्हा तो मला विचारत होता की कसं आहे झाड, तर मग त्याला मी अगदी प्रत्यक्षात दाखवलं. त्याला बघून इतका आनंद झाला ना, तर बस कधी. त्याने कापसाचं झाड हे बघितलेलंच नव्हतं. त्यानंतर या ठिकाणी पेरूचं झाड आहेत. पेरूही मस्त असे लागलेले आहेत. काही पेरू पिकलेले आहेत, काही थोडे कच्चेच आहेत. त्यानंतर या ठिकाणी शेपू लावलेली आहेत. हे बघा माझे सासरे हे पिकलेले पेरू हे आम्हाला शोधून देत आहेत. जवळजवळ 7-8 पेरू निघाले होते. अजूनही ते मध्ये जाऊन पेरू पिकलेले आहे का नाही नातवांसाठी शोधत आहेत. हे आमच्या घराचा पुढचा भाग आहे. पावसामुळे हे ग्रीन कापडाने आम्ही पॅक केलेलं आहे, नाहीतर पूर्ण पाणी हे घरात येतं. उन्हाळ्यामध्ये आम्ही हे काढून टाकत असतो. या ठिकाणी आम्ही बघा संत्रीचंही झाड लावलेलं आहे. मस्त अशी संत्री लागलेली आहेत. 5-6 झाडं आम्ही लावलेले आहेत. झाड बघा किती छोटंसं आहे, तरीही त्याला संत्री आलेली आहेत. असे बऱ्याच प्रकारची झाडं माझ्या सासूने या ठिकाणी लावलेले आहेत. प्रत्येक फळाचं, फुलाचं तसेच भाजीपाल्यामध्येही माझी सासू ही झाडं ही लावतच असते. त्यानंतर या ठिकाणी आंब्याचं झाड आहे. मस्त अशी उन्हाळ्यामध्ये याला आंबे लागलेले होते. तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तुम्ही जर बघितला नसेल तर चुलीवरचं मटण म्हणून सर्च करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. या ठिकाणी माझा मुलगा आला की झाडावर हा चढतच असतो. त्यानंतर या ठिकाणी बघा वावरामध्ये एक लेडीज गवत काढत आहे आणि एक माणूसही आहेत. शेतकऱ्यांचे पावसाळ्यामध्ये कामं हे चालू होऊन जातात. त्यानंतर ही आमची शेतातली कांदे आहेत. त्यातले चांगले चांगले कांदे माझी सासू निवडत आहे आम्हाला नेण्यासाठी. बरेच कांदे हे पावसामुळे खराबही झाले होते. हा आमच्या घरापुढचा भाग आहेत. हा ओटा आहे. या ठिकाणी गेट आहेत. तो गेट आम्ही ओपन करत असतो आणि मग खूप हवा सुटलेली असते, त्यामुळे माझी सासू ही पॅक करून घेत असते. घर हे जुनंच आहे, गावाकडं आहे. बऱ्याचदा या ठिकाणी कोणी राहत नसते. आम्ही अशा ज्यावेळेस पिकं निघतात त्यावेळेस या ठिकाणी येत असतो. त्यानंतर या ठिकाणी मस्त असं आम्ही चुलीवरच्या मटणाचा बेत केलेला होता. तर या ठिकाणी चुलीवर मटण शिजत घातलेलं होतं आणि माझा मुलगा त्या ठिकाणी चुलीमध्ये लाकडं घालत होता आणि आग हे करत होता. त्याला खूप मज्जाच वाटत होती. मस्त असं मटण हे बॉईल होत होतं. चुलीवरच्या मटणाची चव ही अप्रतिम लागत असते. त्यामुळे आम्ही ज्या वेळेस फार्म हाऊसवर येतो तर मटण हे बनवतच असतो. तुम्हाला जर मटणाची फुल रेसिपी बघायची असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही चुलीवरचं मटण म्हणून सर्च करू शकता आणि बघू शकता. 1 नंबर मटण झालेलं होतं. बघा किती छान असं मटणाला उकळी फुटलेली आहे आणि पूर्ण मटण हे 1-1.5 तास शिजण्यासाठी लागलेलं आहे आणि छान अशी आपली भाजी ही तयार झालेली आहे. खायला तर ती 1 नंबर लागत होती. बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना. बघा किती छान अशी आपली मटणाची भाजी तयार झालेली आहे आणि खास करून ती चुलीवरची आहे, त्यामुळे याची चव ही दुप्पट लागत असते. तर आम्ही ज्यावेळेस येतो त्यावेळेस हे चुलीवरचं मटण हे बनवतच असतो. बघा अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी ही भाजी झाली होती. खायला तर 1 नंबर झाली होती. किती छान अशी आपली भाजी झालेली आहे.
गावाकडं आलं तर मटण खायची मजाच खूप वेगळी असते. आता श्रावण लागणार आहे, त्यामुळे माझ्या मिस्टरांनी मस्त असा फार्म हाऊसवर जायचा बेत केला आणि या ठिकाणी चुलीवरचं मटण मस्त आम्ही एन्जॉय केलं. त्यानंतर जेवण झाल्यानंतर माझ्या मुलाला त्या ठिकाणी रस्त्याने येताना त्यांनी बंधारा बघितला होता, तर त्या ठिकाणी त्याला फिशिंगच करायची होती. फिशिंग तर काही करता येणार नव्हती, पण त्यांनी बाबांकडनं एका काठीला जाळी बांधून घेतली आणि त्याचं चालू होतं फिशिंग करायचं. आम्हाला एवढं हसायला येत होतं की त्या ठिकाणी फिशही नव्हते, फिश हे मधी होते, पण त्याला ते करायचंच होतं, कारण त्याला ह्या गोष्टी तो मोबाईलमध्ये बघतो तर त्याला त्या करून पाहिजे असतात. त्याच्याकडून होत नव्हतं तर त्यांनी त्याच्या पप्पांनाही करायला लावलं. तर अशा गोष्टी मुलांना ह्या शहरामध्ये मिळत नसतात. बऱ्याचदा आपण शहरामध्ये ह्या गोष्टी मुलांना अनुभवही देऊ शकत नाही, तर असं प्रत्यक्षात जर मुलांना या गोष्टी शिकायला मिळाल्या तर मुलांनाही खूप आनंद मिळत असतो. त्यानंतर आम्ही मस्त पाण्यामध्ये थोडा वेळ मजा केली. बरेच लोक या ठिकाणी फिरायला येत असतात. हे आमच्या घराकडे जातानाच रस्त्यात लागत असतं, त्यामुळे म्हटलं चला वेळ आहे तर आपणही या ठिकाणी जाऊन येऊ. पावसाळ्यात तर या ठिकाणी यायची मजा ही खूपच वेगळी असते. त्यानंतर या ठिकाणी शेळ्या आलेल्या होत्या, तर माझ्या मुलाला त्यांनाही ते हातात घ्यायचा होता आणि फोटो काढायचा होता, पण त्या शेळ्या जवळ गेल्या की पळून जात होत्या. त्यानंतर या ठिकाणी त्यांनी पाण्यामध्ये दगड टाकून मजा केली. त्याला एवढी मजा वाटत होती, दगड उडत गेला की त्याला खूप आनंद व्हायचा आणि तो परत परत करत होता. त्यांनी फुल मजा फार्म हाऊसवर करून घेतली, त्यामुळे तोही खूप खुश असतो. ज्यावेळेस आम्ही गावी जाण्यासाठी निघतो त्यामुळे त्यालाही खूप मजा वाटत असते. मुंबईसारख्या शहरात घरामध्ये कोंडून राहावं लागतं, असा मोकळेपणा मुंबईमध्ये नसतो, त्यामुळे त्याला नाशिकला फार्म हाऊसला यायला खूपच आनंद वाटत असतो. आमच्या घराकडे जायला पावसाळ्यामध्ये रस्ता नसतो, त्यामुळे 2 व्हीलरवर जाता येत असतं, पण अशा प्रकारचा रस्ता आहे. 4 व्हीलर आम्हाला खालीच रस्त्यावर लावायला लागते. त्यानंतर 2 व्हीलरवर अशा प्रकारे आम्हाला आमच्या घरापर्यंत पोहोचायला लागतं. त्यानंतर घराकडे आलो होतो, इथे बघतो काय तर माझे सासू सासरे हे रताळे शोधत होते. आषाढी एकादशी येत आहे म्हणून ते म्हणत होते की रताळे घेऊन जा, आणि या ठिकाणी ते रताळे हे खोदून खोदून बघत होते, पण रताळे हे जास्त काही निघाले नाही. नवीनच लावलेले होते आणि काही ठिकाणी नवीनच कोंब फुटलेले होते, तर त्यांचं हे काम चालू होतं. तर असे बऱ्याच गोष्टी मुलांना गावाकडे आल्यावर माहीत पडतात. त्या रताळे हे कुठे येतात हे मुलांना माहीत नव्हतं, तर या ठिकाणी माझ्या मुलांनी ज्यावेळेस पाहिलं की जमिनीतून रताळे येतात आणि अशा गोष्टी फळभाज्या जेव्हा आणि किंवा पालेभाज्या ज्यावेळेस मुलं अगदी रिअल बघतात तेव्हा त्याचा आनंद मुलांनाही खूप वेगळा असतो आणि त्यांना EVS वगैरे अशा विषयांमध्ये शिकण्यातही इंटरेस्ट निर्माण होत असतो. तर या ठिकाणी असे छोटे छोटे कांदे, लसूण, त्यानंतर भेंडी अशी त्यानंतर झेंडूची झाडं तर भरपूर अशी पावसाळ्यात उगलेली होती. तर बरेचसे असे झाडं, तर मस्त असे आम्ही फार्म हाऊसवर संडेच्या दिवशी मज्जा केली आणि परतीच्या प्रवासाला निघालो. तर माझ्या मुलाची इच्छाच नव्हती परत जायची, तर त्याला इथेच थांबायचं होतं, पण स्कूलमुळे आम्हाला परत घरी यावं लागलं. तर तुम्हाला हा फार्म हाऊसचा व्लॉग कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा, आणि असे छान छान व्हिडिओ बघायचे असेल तेही कमेंट्स करून नक्की सांगा.